नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 26 जून, आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. वादळी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून काही भागांमध्ये अजून देखील पावसाचा जोर कमीच आहे. तर आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल, तर कुठे अजून देखील पावसाचा जोर कमी आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघूया विदर्भाकडे. तर विदर्भाकडे नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर नागपूर, बुटिबोरी, कोंडाली, काटोल, नरखेड, सावनेर हा जो सर्व काही परिसर आहे, या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. बुटिबोरी, रामटेककडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये भंडाराकडे तुमसरकडे जोर थोडा कमी आहे. भंडारा तसंच कुही हा जो काही परिसर आहे, साकोली या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदियाकडे मात्र पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. अंशतः ढगाळ वातावरण राहील गोंदिया, दाता तसंच चिखली हा जो काही सर्व लगतचा परिसर आहे, डोंगरगड या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. आणि मित्रांनो, गोंदियामध्ये पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. पुढील 24 तासामध्ये म्हणजेच आज शुक्रवार 26 जून आणि 27 जून शनिवार म्हणजे पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गोंदियाकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. आज मात्र पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे हा आपण बघू शकता आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. गडचिरोलीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस गडचिरोली, तुमकुम तसेच तुलतुली हा जो काही परिसर आहे, आरमोरी, मूल या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. चामोर्शी, जामगाव तसंच हा जो सर्व काही परिसर आहे, गोंडपिंपरी, मुलचेरा, एटापल्ली या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंडपिंपरी तसंच चंद्रपूरकडे राजुरा, चंद्रपूर, भद्रावती हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. चिमूर तसंच तळोधी या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं, हा जो सर्व काही परिसर आहे, यवतमाळ जिल्ह्याचा पांढरकवडा तसंच घाटंजी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. विहीरगावकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर जोर थोडा कमी आहे आर्णी, तिकरस, दारवा, यवतमाळ आणि हा जो काही परिसर आहे, कात्री या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय. यवतमाळ जिल्ह्याकडे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 27 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. आज थोडा जोर कमी स्वरूपाचा आहे. हलक्या मध्यम सरी आज यवतमाळमध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धामध्ये पुलगाव, वर्धा, बुटिबोरी हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे, सेलू, हिंगणघाट, वाडनेर, वाडकीपुणे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. उत्तर भागाकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा लगतचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. अमरावतीमध्ये जर बघितला, आज दिवसभरामध्ये हा जो काही परिसर आहे अमरावती जिल्ह्याचा, अमरावती, मोजरी, आष्टी, मोर्शी, वरुड, नरखेड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अचलपूर, चिखलदराकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि या ठिकाणी अकोला जिल्ह्याकडे जर बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. जोर थोडा कमी आहे. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे. मात्र अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो लगतच्या काही परिसरामध्ये. वाशिम जिल्ह्यामध्ये आज जोर थोडा कमी स्वरूपातच आहे. अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी आपल्याला वाशिममध्ये बघायला मिळू शकत आहे. वाशिमचा हा जो काही सर्व परिसर आहे, वाशिम, मंगळूरपीर, कारंजा या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जास्त भागामध्ये रेठाड, रिसोदकडे जोर कमी आहे आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, या भागामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजे 27 जूनला जर बघितलं तर 27 जूनला जोर थोडा जास्त वाढत आहे. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्याकडे. आता बुलढाणाकडे बघूया काय परिस्थिती आहे. बुलढाणाच्या काही भागांमध्ये पाऊस आहे, तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. बुलढाणा, चिखली हा जो काही परिसर आहे, देऊळगाव, राजा या परिसरामध्ये मेहकर, लोणार हलक्या सरींची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील आज दिवसभरामध्ये. मात्र
मोटाला, मलकापूर, बोदवड, जळगाव, जामोद, खामगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि खानदेशात जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर जळगाव भुसावळकडे पावसाचा जोर कमी आहे, मात्र मुक्ताईनगरकडे आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. मुक्ताईनगरकडे पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपात पाऊस मुक्ताईनगरकडे आज बघायला मिळू शकतोय. तसंच फैजपूरकडे मध्यम स्वरूपाचा, यावलकडे हलक्या सरींची शक्यता आहे. आणि हा जो काही परिसर आहे, चोपडा आहे, अमळनेर आहे, परोळा, एरंडोल या ठिकाणी आज पावसाची शक्यता फार काही नाही. पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेरकडे जोर कमी आहे, मात्र बोदवडकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आज धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं धुळे जिल्ह्याचा तर धुळे जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. धुळे, साक्री, चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे. नंदुरबारकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे. नाशिक जिल्ह्याकडे मात्र अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आहे. येवला, निफाड, नाशिक, वणी तसंच पाती हा जो काही परिसर आहे, त्र्यंबक, खोडाळा तसंच घोटी या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी. शिन्नरकडे देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे, कोपरगावकडे ढगाळ वातावरण राहील. कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. जोरवे, राहुरी तसंच टाकळी, डोंकेश्वर, अहिल्यानगर, भगूर, पाथर्डी, तसंच हा जो काही परिसर आहे, जामखेड, काडा, जतनांदूर या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कमी स्वरूपात आहे. पुणे जिल्ह्याकडे देखील आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. सातारामध्ये देखील पावसाचा जोर आज कमीच आहे. अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. सोलापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. जत, संख या परिसरामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. तसंच करोळी, तासगाव, विटा, मायनी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोल्हापूर, कोंडोली तसंच ईश्वरपूर हा जो काही परिसर आहे, हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी आहे. तसेच आसपासचा जो काही परिसर बघितला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे राधानगरी, गगनबावडा या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूरकडे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. मात्र पाऊस या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आज दिवसभरामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही छत्रपती संभाजीनगरकडे आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय. जालना जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम सरी पूर्व भागाकडे बघायला मिळू शकते. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. बीड जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमीच आहे. व धाराशिवकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. मात्र आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे. लातूरकडे निलंगा, श्रवणपाल, उदगीर, अहमदपूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. परभणीकडे मात्र पावसाची शक्यता आहे. झरी, बोरी, जिंतूर, सैलू हा जो काही परभणीचा परिसर आहे, झरी, बोरी, जिंतूर, सैलू, मनवत या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. नांदेड जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठ, उमरी तसं हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. हिंगोलीकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर सेनगाव, हिंगोली तसंच खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.